आज आम्ही गेलो होतो शीतला मातेला आणि आई लक्ष्मीच्या दर्शनासाठी. पण त्याआधी आज संडेची सुरुवात खूप मस्त झाली होती. छान इडली आणि सांबार चटणी बनवली होती. इडली मस्त स्पॉन्जी स्पॉन्जी झाली होती आणि ह्या दोघींमुळे तर संडेला खूप जास्त मजा येते. आणि त्यानंतर सरळ निघालो होतो देवीच्या दर्शनासाठी. आता आषाढ महिन्यामध्ये खूप मान असतो देवीचे दर्शन आणि वंटी भरण्यासाठी, म्हणून लेकरांना घेऊन जायचं होतं. आज संडे होता म्हणून सगळं जुळून आलं. घरी आलो त्याच्यानंतर कृष्णाली खूप मस्ती करत होती. आज दीदी आणि पप्पा घरी असले की तिचा खूप छान दिवस जातो. घरी आल्याच्यानंतर संडेची जी काही एक्स्ट्राची कामं होती ती करायला घेतली. आता काव्या पण खूप समजदार झाली आहे. ती पण बरीचशी माझी मदत करते. कपड्यांची आवरावर करणं म्हणजे नाके नऊ येतो. आय होप सगळ्याच गृहिणींना हेच प्रॉब्लेम असेल. त्यानंतर लंचमध्ये आज शेवयाची खिचडी होती आणि पापडी चाट होता. आणि आता इव्हिनिंगला आम्हाला निघायचं होतं बाहेर. आता आमच्या ह्या गोंडुलीचा लवकरच बड्डे येतो आहे, त्याची पण तयारी करायची आहे. काही खरेदी पण राहिली होती, त्यासाठी आम्हाला निघायचं होतं. मस्तपैकी मी पण रेडी झाले. पिल्लूला छान छान छोट्या छोट्या पोळ्या बांधल्या आणि आम्ही निघालो होतो मॉलकडे. मॉलमध्ये आल्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे लहान मुलांचे कपडे. इतके सुंदर सुंदर क्यूट आणि त्यातल्या त्यात मुलींचे ड्रेस तर खूपच क्यूट होते. त्यामुळे ना कुठेही न बघता मी सरळ स्टोअरमध्ये गेले की कुठल्याही स्टोअरमध्ये गेले की लहान मुलांच्या सेक्शनला जायचीच बघायला. आणि त्यानंतर काव्याला आणि कृष्णाली दोघींना पण जी हवी ती खरेदी केली. बऱ्याचशा गोष्टी मला मिळाल्या, बट ज्या नाही मिळाल्या त्यासाठी परत मला जावंच लागलं. आणि मॉलमध्ये आल्याच्यानंतर खरेदी कमी पण फिरणं भरपूर होतं, कारण भरपूर मोठा मॉल आहे हा. आणि ह्या स्टॅच्यूजला बघून कृष्णाली जाम घाबरली होती. आय मीन ती रडत होती लिटरली. खाली म्युझिक कॉन्सर्ट चालू होता आणि आम्ही इथे आलो होतो खाण्यासाठी. आता काव्या बाहेर आल्याच्यानंतर काय नाही खाणार असं होणारच नाही. ॲज अ मॉम मला ह्या सगळ्या गोष्टी देताना खरंच खूप गिल्टी होतं. अनहेल्दी गोष्टी आपण देतो मुलांना आणि तिथे ऑप्शन असू नये. त्यानंतर घरी आलो आणि नंतर आता ही शॉपिंग बघण्यासाठी नेक्स्ट व्लॉग पाहायला विसरू नका. बाय बाय.